नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक अशी 3 ते 4 भाज्या वापरून, थोडंसं दही वापरून आपण मस्त अशी ही जी लहानांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळेजणच आवडीनं खातील आणि सगळ्यांसाठीच पौष्टिक अशी ही रेसिपी पाहणार आहोत. अगदी कमी तेलात होणारी ही रेसिपी आणि खायला देखील अतिशय सुंदर आणि अगदी टेस्टी अशी ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. मी इथं मेथी घेतलेली आहे. ही सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे, पालक घेतलेला आहे. आता इथं प्रमाण बघा, मी हे जी मेथी घेतलेली आहे ते बारीक कट करून 1 वाटी होईल आणि कोथिंबीर पण बारीक कट करून 1 वाटी होईल आणि पालक मात्र भरपूर प्रमाणामध्ये घेतलेला आहे. आपण इथं पालक 2 वाटी इतपत होईल इतका आपण पालक घेतलेला आहे, म्हणजे बारीक कट करून 2 वाटी पालक होईल इतकं घेतलेलं आहे. चला तर आता ह्या सगळ्या भाज्या आपण काय करूया, बारीक अशा कट करून घेऊयात. होईल तेवढं बारीक कट करून घ्यायचं, म्हणजे काय होईल, आपली जी वडी बनणार आहे ती अतिशय व्यवस्थित होईल, कुठेही तुटणार नाही, अगदी व्यवस्थित वड्या पडतील. यासाठी आपली ही सगळी भाजी जी आहे ती अगदी बारीक कट करून घ्यायची. चला तर व्यवस्थित अशा ह्या सगळ्या भाज्या आपण कट करून घ्यायच्या आहेत. इथे लक्षात ठेवा, मेथी आणि पालक आणि कोथिंबीरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. मी इथं थोडंसं पालक जास्त प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. चला तर पालक देखील आपण व्यवस्थित असं बारीक एकदम कट करून घ्यायचं आहे. घरातले आपली लहान मुलं काय करतात, भाजी ही खायला बघत नाहीत, म्हणजे मेथीची भाजी, पालक हे याला बघत नाहीत आणि जर त्यांना आवडत नसेल तर अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर ही सगळी भाजी अगदी बारीक अशी आपण कट करून घेतलेली आहे. आता काय करायचं, यासाठी लागणारा आपण मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथं मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे. यामध्ये 3 ते 4 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत, लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि 1 इंच आलं टाकलेलं आहे. 1 चमचा धने टाकायचे आहेत, 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. ओवा देखील मी यातच टाकलेला आहे, म्हणजे सगळंच काय होईल, छान असं वाटण तयार होईल. चला तर मी हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. इथं तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता. चला तर आता बारीक केलेल्या सगळ्या भाज्या एका बाउलमध्ये काढा किंवा एका परातीमध्ये काढा. आता इथे मी सगळं भाज्या इथे काढून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं, यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे मिरचीचं वगैरे, ते सगळं वाटण यामध्ये टाकायचं आहे. आता बघू शकता, मी इथं सगळं हे वाटण जे केलेलं होतं ते सगळं टाकलेलं आहे. आता यानंतर यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट आपण टाकलेलं आहे, प्रमाण बघून टाकायचं आहे. त्यानंतर तीळ 2 चमचे घेतलेले आहेत, 1 चमचा मी यामध्ये टाकणार आहे, 1 चमचा नंतर टाकणार आहे. चवीपुरतं मीठ टाका. त्यानंतर 1 चमचा साखर मात्र जरूर टाकायची आहे. चला तर आपला मेन इन्ग्रेडियंट्स जो आहे तो म्हणजे दही. आता इथं दही मी चांगलं अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, ते सगळं यामध्ये टाकणार आहे. बघू शकता, दह्यानं अगदी छान अशा ह्या वड्या पडणार आहेत आणि खुसखुशीतपणा या दहीमुळे येणार आहे. आता त्यानंतर मी यामध्ये 2 चमचे फक्त तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाचं पीठ पण जरूर टाकायचं आहे, यामुळे पण अतिशय खुसखुशीत अशी ही वडी बनणार आहे. चला तर त्यानंतर आपण इथं बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पिठाचं प्रमाण लक्षात ठेवा, जेवढे आपण भाज्या घेतलेल्या आहेत यामध्ये जेवढे मावेल तेवढं आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे. पीठ घालताना लक्षात ठेवा, जास्त अगदी प्रमाणात पीठ घालायचं नाही, कारण आपल्याला भाज्यांचा जो काही फ्लेवर आहे तो आपल्याला हवा आहे, त्यामुळे पीठ जास्त वापरायचं नाही. चला तर इथं मी 1 ते 1.5 वाटी मला इथं बेसन पीठ लागलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पीठ वापरू शकता. चला तर आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं. हाताला थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे सगळं एकजीव होईल. चला तर मग थोडं थोडं पाणी घालून आपण हा मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे. पाण्याचा वापर जास्त करायचा नाही, कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपण इथं भाज्या घेतलेल्या आहेत, त्या भाज्यांमध्ये मॉइश्चर असतं, त्यामुळं पाणी जास्त वापरायचं नाही. चला तर एक चाळण घेतलेली आहे, जी आपण मोदक पात्र म्हणतो ते पात्र घेतलेलं आहे. त्यामध्ये व्यवस्थित असा गोळा हा सेट करून घ्यायचा आहे. मोदक पात्राला थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे चिकटणार नाही. आता इथं व्यवस्थित असं मी सेट करून घेतलेलं आहे. थोड्याशा जाडसर ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आता त्यानंतर मी वरून थोडेसे तीळ टाकते, कारण दिसायलाही सुंदर दिसेल आणि खाताना देखील अतिशय सुंदर लागेल.
चला तर आता हे आपण उकडवून घ्यायचं आहे. ही जे आपण मोदक पात्रामध्ये जे मिश्रण तयार केलेलं आहे ते आपल्याला उकडून घ्यायचं आहे. आता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. थोडंसं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे. त्यानंतर त्यावरती मोदक पात्र ठेवायचं, एक झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटाला वाफवून घ्यायचं. चला तर 15 ते 20 मिनिटं आपण इथं वाफवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. एखादा चाकू घ्यायचा आणि थोडंसं त्याच्यामध्ये आपण बघायचं आणि चेक करून पाहायचं. म्हणजे काय होईल, जर चाकू क्लीन निघाला तर ओळखून जायचं की हे मिश्रण शिजलेलं आहे. चला तर इथं व्यवस्थित असं हे शिजलेलं आहे. काढून घेऊयात. आता तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं हे सेट पण झालं होतं. पीठ पण आपलं मस्त असं तयार झालं होतं. मिश्रण जे आपण तयार केलेलं आहे ते देखील अतिशय व्यवस्थित झालेलं आहे. त्यामुळं आपलं हे जी मिश्रण तयार झालेलं आहे ते अजिबात कुठं चिकटलेलं नाही, व्यवस्थित असं निघालेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी सहज असं उलतानानं हे मिश्रण निघालेलं आहे. चला तर आपल्याला जेवढ्या आकारामध्ये पाहिजे आहे तेवढ्या आकारामध्ये आपण ह्या वड्या कट करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशा ह्या वड्या पडत आहेत. म्हणजेच काय, इथं आपण गरम आहे मिश्रण तोपर्यंतच आपल्याला ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. चला तर मी थोड्याशा छोट्या-छोट्या साईजमध्ये ठेवलेल्या आहे. कारण थोडासा वेगळा शेप दिसला की सगळ्यांनाच आवडतील आणि सगळेजण आवडीनं खातील. चला तर आता या तुम्ही वड्या पाहू शकता अतिशय व्यवस्थित अशा वड्या ह्या पडलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मी थोड्याशा छोट्या-छोट्या आकारामध्ये ठेवलेल्या आहेत. दिसायलाही खूप सुंदर दिसतात. आणि चला तर इथं सगळ्या आपल्या ह्या वड्या आपण कट करून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं, आपण ह्या वड्या फ्राय पण करून घेऊ शकतो. म्हणजे भरपूर तेलामध्ये ह्या तळून घेऊ शकतो. पण आपण असं करणार नाही आहोत. इथं काय केलेलं आहे, मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. फक्त 2च चमचे यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि जिरे मोहरीचा तडका दिलेला आहे. थोडासा कढीपत्ता टाका आणि नंतर ह्या वड्या त्यामध्ये टाका आणि थोडंसं आपण याला भाजून घेऊयात, म्हणजे फ्राय करून घेऊयात. लक्षात ठेवा इथं तेलामध्ये तुम्ही तळला तरी देखील चालू शकतं. पण आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत त्या तेलकट बनवायच्या नाहीत किंवा पौष्टिक असा हा पदार्थ आपल्याला खायचा आहे आणि पौष्टिक पदार्थ म्हणजे तेलकट नसणारच. चला तर त्यामुळं आपण काय केलेलं आहे, ह्या वड्या खमंग अशा भाजून घ्यायच्या. चला मी इथं चांगलं 4 ते 5 मिनटं छान अशा ह्या भाजून घेतलेल्या आहेत. थोडंसं नमक आम्ही वरून थोडंसं टाकलेलं आहे आणि मस्त अशा ह्या एक 4 ते 5 मिनटं ह्या वड्या मी गॅसवरती भाजून घेतलेल्या आहेत. बघा तुम्ही इथं तुम्हाला हवं असल्यास तळून देखील घेऊ शकता. चला तर आपल्याला या वड्या मस्त अशा ह्या मी भाजून घेतलेल्या आहेत. पाहू शकता टेक्स्चर पाहू शकता अतिशय सुंदर आलेलं आहे आणि यामध्ये आपण जे काही पदार्थ वापरलेले आहेत ते सगळे पदार्थ पौष्टिक आहेत. चला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली